हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात आपण सगळे? छान आहात ना? मी पण मस्त आहे. आज एक आपण खरी घडलेली घटना बघणार आहोत. कसा एक रेल्वे कर्मचारी रूळ दुरुस्त करणारा त्या रेल्वे कंपनीचा अध्यक्ष बनतो, चेअरमॅन बनतो. ही गोष्ट आहे, ही खरी घडलेली गोष्ट आहे. अमेरिकेतली गोष्ट आहे. आपल्याला माहीत आहे, अमेरिकेत रेल्वेज ऑल्सो रन बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स. तिथे प्रायव्हेटायझेशन आहे. आपल्याकडे रेल्वे फक्त सरकार चालवते, पण अमेरिकेत नाही आहे. तर रन बाय इंडिव्हिज्युअल्स ॲज वेल. असं एक दिवस रेल्वे रुळावर काही कर्मचारी कामं करत होते. त्यात एक होता डे एडिसन. पण सगळे गप्पा मारत काम करत होते. तोपर्यंत एक रेल्वे आली आणि ती रेल्वे थांबली. तिथे थांबली की त्यातनं एक चांगला सूट बोटातला माणूस बाहेर येऊन, ए हॅलो डे एडिसन म्हणून हाक मारला. तसा हा कर्मचारी डे एडिसन काम करणारा, पटरीचं दुरुस्तीचं काम काहीतरी चालू होतं. तो ते बोगीत गेला आणि थोडा वेळ त्यांचं हसणं, खिदळणं, गप्पा मारणं वगैरे बाकीचे कामगार ऐकत होते. मग हा खाली उतरला आणि रेल्वे चालू झाली. जाताना तो माणूस म्हणतो, सी यू म्हणतो, वेव करतो हात आणि रेल्वे निघून जाते. बाकीचे कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटते. ते विचारतात डे एडिसनला, अरे काय झालं, काय घडलं, काय तुम्ही गप्पा मारत होता, रेल्वे तुझ्यासाठी थांबली, एवढा वेळ तुम्ही हसत खिदळत होता, काय चाललंय, कोण होता माणूस तो? तसं तो म्हणतो, तो होता जिम ऑफ. तो रेल्वे बोर्डाचा चेअरपर्सन आहे, अध्यक्ष आहे. हा म्हणतो, तुझी कशी ओळख त्याच्याशी? हा म्हणतो, आम्ही असंच रुळावर 15 वर्षापूर्वी एकत्र काम करत होतो. बाकीचे कामगार एकदम चकित होतात. ते म्हणतात, एकत्र काम करत होतो म्हणतोस आणि तो आज रेल्वे बोर्डाचा अध्यक्ष झालाय आणि तू अजूनही पटरीचं दुरुस्तीचं काम करतोस. काय काय घडलं सांग तरी आम्हाला. तसं तो म्हणतो, काय नाही, अगदी सोपं आहे. आम्ही दोघंही एकत्र काम करत होतो. आता तुम्ही आपण कामं करतो एकत्र, तसं तो पण आपल्यामधला एक कामगार होता. आमचा पगार होता तेव्हा $1.70 पर आवर. तिथे तासाला पगार होता. आणि फरक एवढंच झाला, मी फक्त 1 तासाला $1.70 मिळत होते, तेवढेसाठी काम करत होतो. आणि तो तसं नाहीये. त्याला पगार तर एक बाय प्रॉडक्ट होतं. त्याला हे दुरुस्त करणं, हे सगळं काम करणं, हे त्याचं अगदी काय म्हणतो स्वप्न होतं. आणि मनापासून तो ते कामाकडे लक्ष त्याचं जास्त होतं, पगाराकडे कमी होतं. तो पगारासाठी कामं करत नव्हता, तो कितीतरी कामं करत होता म्हणाला. त्याचा आपल्या पगाराकडे नाही, तर आपल्याला एवढा पगार आहे, आपण कशाला हे करू. नाही, त्याचे डोक्यात सर्व रेल्वे हे आपण आणि कसं करू, काय करू, हे त्याचं थॉट प्रोसेस होतं. त्याला पगार हे बाय प्रॉडक्ट होतं आणि तो जबरदस्त काम करायचा आणि मी जबरदस्तीनं काम करायचं. कशासाठी? पगारासाठी. तर $1.70 मिळतात ना तासाला, तेवढेसाठी. हे फरक होता. ह्या फरकामुळे काय झालं, तो आज रेल्वेचा अध्यक्ष बनलाय, चेअरपर्सन बनलाय आणि मी अजूनही
पटरी दुरुस्त करायचं काम करतोय. आपल्या जीवनात पण असं चालते बाळांनो. कित्येक वेळा आपण काय करतो, आपल्याला पगार आहे 50,000, आपण काम 20,000चं करतो. 10,000 पगार असला की तो व्यक्ती 5,000चं काम करेल. आपण जास्त काम लावलं की काय म्हणतो, एवढा तर पगार देतात आणि कामं केवढी करून घेतात. आपला कायम लक्ष असते वीकेंडला. शनिवार रविवारी सुट्टी आहे, सोमवार चालू झाला की आपल्याला नको वाटते कामावर जायचं. हे उलट व्हायला पाहिजे. आपल्याला कामावर जायचं म्हणजे आपल्याला अगदी हुरूप यायला पाहिजे. आपण इंटरेस्टनं ते कामाला वाहून घ्यायला पाहिजे. पूजा केल्यागत काम करायला पाहिजे. आणि आपण 50,000चा पगार, तुम्हाला 50,000चं असलं ते काम करा 1,00,000चं. ₹1,00,000 पगार असले की 2,00,000चं काम करा. बघा, आपोआप जेवढं तुम्ही काम करता तेवढे तुम्हाला पैसे मिळत जातात. आपलं जास्त लक्ष कशाकडे असते बघा. आपण कामं करतो, आपण कामाकडे आपलं लक्ष असते का पगाराकडे लक्ष असते? पगाराकडे लक्ष असते जास्त. आपण कित्येक वेळा म्हणतो, मला एवढंसं पगार आहे मग कशाला काम करू मी, मी नाही जास्त काम करणार. त्यामुळे कधी कामाची आणि मिळणारे पैशाची तुलना करू नका. आपण काम आनंदानं प्रेमानं करत जाऊया. आपल्याला ते कामाचं रिवॉर्ड म्हणून आपोआप पगार मिळत जाईल. अहो, हे आत्ताचं नाहीये, आपले भगवद्गीतेत पण हेच सांगितलंय, कर्मण्येवाधिकारस्ते न फलेषु कदाचन. आपलं काम करत राहायचं. आपण जे आपल्याला रिटर्न मिळेल त्याच्यासाठी नाही करायचं, त्याच्यावर लक्ष नाही करायचं. तर आपल्याला बाय प्रॉडक्ट असायला पाहिजे. आपलं काम हे मेन, मी हे काम करतो हे माझं मेन, मग त्याला मिळणारा पैसा इट इज बाय प्रॉडक्ट. त्यामुळे आपलं सगळं लक्ष आपले कामावर पाहिजे. असं आपण केलं का नाही, आपल्याला कामावर तर इंटरेस्ट आपोआप निर्माण होते. ते कामात तुम्हाला आणि ज्यादा सफलता मिळते, अनुभव मिळतो. ह्याच्यामुळे काय होते, इन ड्यू कोर्स प्रमोशनचा विचार झाला की जो माणूस मनापासून काम करतो, जीव ओतून काम करतो, पूजा मानून काम करतो, हे माणसाचं प्रमोशनला आधी नाव जाते. त्यामुळे कधीही आपण आपल्याला जे मिळते त्याच्यापेक्षा जास्त द्यायला शिकायला पाहिजे. कामाच असं नव्हे, बिझनेस असू देत, सर्व्हिस असू देत, व्हॉट एव्हर इट इज. आता आपल्याकडे येणारी मोलकरणीचं बघा, काय काय मोलकरणी काय असतात, तेवढे पगारापुरतात त्यांचं काम. एखाद मोलकरीण कशी असते ती बघत नाही, बाजूला एखादा काम पडलं असलं की पटकन उचलतीये आणि करतीये. ती कधी तर माझं काम आहे नाही किंवा एवढेसे पगारात एवढ्या का करू असं विचार करत नाहीये. त्या मोलकरणीला सोडायचं तुम्हाला मनात येते का? नाही. त्यामुळे कधी आपण काम करताना आपला कंप्लीट लक्ष कामाकडे असायला पाहिजे. तीच आपली पूजा असायला पाहिजे. आपण देवळाला जाताना कसं आनंदानं जातो, हात जोडतो, देव आपल्याला सर्व काही देतो, तसंच आपण काम करतो तर ठिकाण पण एक देऊळ आहे. आपल्याला हवं तर सगळं तिथून मिळते.
मला वाटते समजते तुम्हाला. आपल्याला पगार मिळते म्हणजे ते पगारातनं आपण हवं तर सगळं घेत असतो. म्हणजे तर एक देऊळ आहे, त्यामुळे आपण काम करतो ती आपली पूजा असायला पाहिजे. याविषयी तुमचं काय मत आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.